मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी. मुंबई शहरातून अखेर ठाकरेंनी करून दाखवलं. शरद पवारांनी देखील दिली साथ. मुंबईमध्ये काँग्रेस सर्वच पक्षांनी उद्धव ठाकरेंना साथ देत भाजपचा केलाय मुंबईत करेक्ट कार्यक्रम. अखेर ठाकरे जिंकले आणि भाजप हरली. मुंबईतून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो मुंबईत ठाकरेंनी करून दाखवले. बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. शिवसैनिक महाराष्ट्रातील आणि राज्यातील शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी. या बातमीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. जी बातमी अतिशय महत्वाची आहे. आपण म्हणत असाल की मुंबई महानगरपालिकेच्या तर निवडणुका पार पडल्यात, मग ठाकरेंनी पुन्हा कसं करून दाखवलं, मुंबई महानगरपालिका कशी मिळवली ताब्यात. मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचंय आणि सामान्य शिवसैनिक देखील याच प्रश्नांची उत्तर आता जाणून घ्यायला अतिशय तयार आहे. मित्रांनो महाराष्ट्राची शिवसेना ही मुंबईची शिवसेना कधी झाली हे तुम्हाला कळलं नाही. महाराष्ट्रामध्ये जरी उद्धव ठाकरेंनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांना प्रचार केला नसला तरी देखील मुंबई महानगरपालिकेत मात्र ठाकरे परिवारांनी आपलं सर्वस्व बहाल केलं होतं. परंतु मित्रांनो आता सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपल्या समोर येते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षासंदर्भातील सुनावणी आता मुंबईत दिल्लीत घडते आहे. त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये सगळ्यांच्या नजरा आहेत. त्या ठिकाणी निकाल काय लागतो ते तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, कारण की सत्याच्या बाजूने निकाल लागणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निकाल जरी बाजूला झाला असला तर देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीतला निकाल मात्र आता येणं अपेक्षित आहे. आणि त्याची सुनावणी तुम्हाला माहिती आहे की 12 मार्च या दिवशी होणार आहे. परंतु त्या दिवशी मात्र मित्रांनो आता सगळ्यांचं लक्ष लागलं असताना मुंबईतून मोठी बातमी येते. उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं. हा शिवसेनेचा ठाकरीपणा आता मात्र सगळ्यांनाच बहरतोय, सगळ्यांच्याच अगदी जवळ येतोय. कारणही तसंच आहे. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना 71 नगरसेवक मिळाले. एवढी मुंबई महानगरपालिका अगदी जवळची. गेली 25-30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंची सत्ता होती. परंतु आता मात्र भाजपच्या सर्व शक्तिमान ताकदीपुढे ठाकरे कमी पडले आणि मात्र ठाकरे सत्तेतून बाहेर गेले अशी जनमानसामध्ये चर्चा सुरू होती. मात्र मित्रांनो जरी नगरसेवक कमी पडले असले तरी देखील उद्धव ठाकरेंनी मात्र इकडे मुंबईत बाजी मारली आहे. अजूनही मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असल्याचं जाणवत आहे. मित्रांनो कारण हे तसंच आहे, कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 15 प्रभाग समित्या आहेत. 15 प्रभाग समित्यांपैकी मित्रांनो ज्यांचं प्रभाग समित्यावरती वर्चस्व त्यांची मुंबईवरती सत्ता असते. अशा प्रकारचं समीकरण मुंबईमध्ये पाहायला मिळतंय. काँग्रेस सह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह इतर अपक्ष यांनी एकत्र येत मात्र मुंबईमध्ये बाजी मारली असून भाजपला मात्र तोडीस तोड उत्तर देत मुंबई महानगरपालिका 100% भाजपच्या हातातून आपल्याकडे घेतली आहे. सोबतीला मनसेला देखील उद्धव ठाकरेंनी जागा देत त्यांनाही निवडून आणलंय. मित्रांनो 15 प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसे इतर काँग्रेससह जवळजवळ 7 ठिकाणी प्रभाग समित्या त्यांनी जिंकल्यात. म्हणजे अर्धी मुंबई आजही उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली मुंबई महानगरपालिका आहे. तर 8 जागांवरती भाजपचं शिंदेगडाचं वर्चस्व आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका आजही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शनी जाणवत आहे. म्हणजे मित्रांनो जरी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निकाल जरी वेगळे लागले असले, जरी नगरसेवकांची संख्या वेगवेगळी असली तरी देखील प्रभाग समित्या यावरून उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपला 4 मुंड्यात चित केला असून इथे मात्र ठाकरेंचा दबदबा दिसून आलाय. ठाकरे आणि मनसे आणि इकडे मात्र काँग्रेसचा राष्ट्रवादी सर्वांना एकत्र घेत भाजपच्या मनसुब्यांना त्यांच्या मनसुब्यावरती पाणी फेरलंय. हीच ठाकरेंची मुंबईतील ताकद आज सर्वांना दिसली. मित्रांनो हीच उद्धव ठाकरेंच्या भगव्याची निशाणी मुंबईवरती आज देखील पाहायला मिळते. त्यामुळे जरी भाजपचा महापौर असला तर देखील त्यांना आवरण्यासाठी ठाकरेंच्या प्रभाग समित्या ताब्यामध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये ठाकरेंना संपवणं हे शक्य नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. मित्रांनो एकंदरीत मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना बाजूला सारून मुंबईचं राजकारण करणं हे भाजपला तितकंच सोपं
नव्हतं आणि आता तर कधीच नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मुंबई जर हा विजय मात्र भाजपला नक्कीच आगामी काळात आव्हान देईल, ही मात्र चर्चा आहे.